आणि यानंतरची बातमी येते ती पुण्यातून बाबासाहेब पुरंदरे आहेत त्यांच्या जे शिवस्मृती स्मारक उभारलं जाते त्याला केंद्र सरकारकडून 5 कोटींची मदत दिली जाणार आहे अशी माहिती मिळते। पुण्याच्या कात्रज भागामध्ये ही शिवसृष्टी उभारली जाते। मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मंदार, काय तपशील मिळतात? रेश्मा, पुण्यातील कात्रज भागामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून शिवसृष्टी उभारली जाते आहे। 1995 ला जेव्हा युती शासन होतं भाजप आणि शिवसेनेचं, तेव्हा या शिवसृष्टीसाठी जागा देण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा भाजप सरकार आल्यानंतर या शिवसृष्टीला गती मिळते। शनिवारी पुण्यातील विभागीय आयुक्तालयामध्ये एक कार्यक्रम होणार आहे। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपस्थित असणार आहेत आणि या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याकडून JNPT या योजनेच्या अंतर्गत 5 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीसाठी। बाबासाहेब पुरंदरेंकडे तो निधी सुपूर्द केला जाईल। एकीकडे या शिवसृष्टीसाठी केंद्र सरकारकडून 5 कोटी रुपयांची मदत निधी दिला जातोय, तर दुसरीकडे पुण्यातील बावधन भागामध्ये शिवसृष्टी उभारली जाईल अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे। पुणे महापालिकेच्या अंतर्गत त्यासाठी 50 एकर जागा निश्चित देखील केलेली आहे, मात्र त्या शिवसृष्टीसाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली होताना दिसत नाहीयेत। त्यामुळे पुन्हा एकदा संभ्रम निर्माण झालाय की नक्की शिवसृष्टी कोणती, ही अधिकृत मानायची किंवा सरकारी मानायची। एकीकडे बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला मदत दिली जाते, तर राज्य सरकारने स्वतः घोषित केलेली जी शिवसृष्टी आहे त्याबाबत मात्र कोणतीही हालचाल होताना दिसत नाहीये। त्यामुळे पुण्यामध्ये हा विषय जो आहे तो चर्चेला येण्याची शक्यता आहे।